हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2014 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये मित्रांनो 2014 पासून तर 2017 पर्यंतच्या प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपल्या झालेले आहे. तर ते लेक्चर तुम्ही बघितलेले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 बघणार आहोत. तर मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण हिस्ट्रीचे, सायन्सचे क्वेश्चन बघितलेले आहे. पॉलिटीचे क्वेश्चन आपले चालू होते. तर आता आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. तसेच मित्रांनो, तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर कंबाईन PYQ सिरीज आपण चालू केली आहे आणि त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघणार आहोत. तर त्यामध्ये PSI, STI, ASO, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी PYQ सिरीज आहे. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे आणि आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे ते पॉईंट तुमच्या या PYQ सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. तुम्हाला जर MPSCच्या काही नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. आपला टेलिग्राम चॅनल आहे MPSC ॲस्पायरंट. मित्रांनो, टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राजघटनेचा भाग नव्हती परंतु त्यांचा समावेश नंतर घटनादुरुस्तीद्वारे झाला? तर ऑप्शन दिलेले आपल्याला. अ काय आहे? उत्पन्नातील विषमता कमी करणे. ब पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे. क समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन. ड समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य. ई काय दिले? सर्व नागरिकांना उपजीविकेशी पुरेशी साधने सुरक्षित करणे. पर्याय उत्तरे काय दिले? एक आहे अ ब क, दुसरं ब क ड, तिसरं क ड ई, चौथं आहे अ ब आणि ड. तर मित्रांनो, कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मूळ राज्यघटनेचा भाग नव्हती परंतु त्यांचा नंतर समावेश करण्यात आला घटनादुरुस्तीद्वारे? तर कोणती तत्त्वे होती? तर उत्पन्नातील विषमता कमी करणे, अ हे घटनादुरुस्तीद्वारे नंतर टाकण्यात आले आहे. ब पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन आणि वने व वन्य जीवसृष्टीचे रक्षण करणे, हे पण मूळ राज्यघटनेत नव्हते, नंतर त्यामध्ये ॲड करण्यात आले. क समान कामाबद्दल स्त्री पुरुषांना समान वेतन, तर हे मित्रांनो मूळ राज्यघटनेमध्ये होते मार्गदर्शक तत्त्वे, तर क येणार नाही. ड काय? समान न्यायाची शाश्वती आणि गरिबांना मोफत कायदेविषयक सहाय्य, तर ड पण नंतर घटनादुरुस्तीद्वारे ॲड करण्यात आलेला आहे. तर मग आपलं योग्य आन्सर कोणतं आहे? तर ऑप्शन 4 अ ब आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? अ काय दिले? संसद कर वाढवू शकते. ब संसद कर कमी करू शकत नाही. क संसद कर रद्द करू शकते. ड संसद कर वाढवू शकत नाही आणि ई आहे संसद कर कमी करू शकते. तर पर्याय उत्तरे काय दिले आहे? एक आहे अ क ई, सेकंड ब क ड, तिसरं क ड ई, चौथं आहे क आणि ड. तर मित्रांनो, कोणती विधाने बरोबर आहे यापैकी? तर संसद कर वाढवू शकते, अ हे विधान चुकीचं आहे. तर मित्रांनो, इलिमिनेशन पद्धतीने आपण हा प्रश्न सॉल्व करू शकतोय. तर ऑप्शन फर्स्ट आपलं निग्लेक्ट होईल यामध्ये. तर ब संसद कर कमी करू शकत नाही, तर ब ऑप्शन पण चुकीचं आहे. तर सेकंड ऑप्शन निग्लेक्ट होईल. तर क विधान काय? संसद कर रद्द करू शकते, तर क हे विधान बरोबर आहे. ड संसद कर वाढवू शकत नाही, तर हे पण विधान बरोबर आहे. ई संसद कर कमी करू शकते, तर हे पण विधान बरोबर आहे. योग्य आन्सर काय आहे? तर क ड ई. तर मित्रांनो, संसद कर रद्द करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, संसद कर कमी करू शकते, संसद कर वाढवू शकत नाही, तर हे पण विधान बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, शून्य प्रहराच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहे? म्हणजे बरोबर कोणतं विधान आहे ते ओळखायचं आहे. अ काय दिलं आहे? संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली. ब प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात. क ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. ड काय दिले? शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे. विधाने काय दिली आहे? अ ब क, सेकंड अ क ड, थर्ड ब आणि क आणि फोर्थ वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो, शून्य प्रहराच्या संदर्भात कोणती विधाने बरोबर आहे? तर
अ हे विधान संसदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण संकल्पना भारतामध्ये उदयास आली, हे विधान बरोबर आहे. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यांच्यामधला काळाला शून्य प्रहर म्हणतात, तर हे पण विधान बरोबर आहे. आणि शून्य प्रहर ही संकल्पना कधी उदयास आली, तर ही संकल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली. शून्य प्रहर हे संसद सदस्यांना उपलब्ध असलेले अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे, तर ड पण विधान बरोबर आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर कोणतं आहे, तर ते ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन, खालील विधाने लक्षात घ्या. अविधान आहे, राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या क्षेत्रास लागू नाहीत. ब विधान, 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. क विधान, 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रासाठी पेसा कायदा मंजूर केला. तर वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहे, म्हणजे बरोबर कोणते विधान आहे ते ओळखायचे आहे. तर विधान कोणते दिले, ऑप्शन काय दिले, अ आणि ब सेकंड, अ आणि क थर्ड, फक्त अ फोर्थ, वरीलपैकी सर्व. तर अविधान हे राज्यघटनेच्या 9व्या विभागातील तरतुदी या 5व्या परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रास लागू नाही. तर अ हे विधान बरोबर आहे. ब, 5व्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात 7 राज्यांचा समावेश होतो. तर मित्रांनो, ब हे विधान चुकीचं आहे. 1996 मध्ये संसदेने अशा क्षेत्रासाठी पेसा कायदा मंजूर केला. तर क हे विधान बरोबर आहे. तर मग यापैकी अचूक उत्तर कोणतं असेल मग, तर ऑप्शन सेकंड, अ आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनात दिली आहे. तर ऑप्शन काय दिले आहे, तर फर्स्ट आहे कलम 343, सेकंड कलम 348, थर्ड कलम 350 आणि फोर्थ कलम 351. तर मित्रांनो, कोणत्या कलमामध्ये हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे, ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगाला येईल अशा रीतीने तिचा विकास करण्याची जबाबदारी केंद्र शासनात दिली आहे. तर ते कलम आहे कलम 351. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राज्यघटनेच्या 2ऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेष अधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. तर खालीलपैकी कोणता पदाधिकारी यात समाविष्ट नाही. तर ऑप्शन काय दिले आहे, विधानसभेचे उपसभापती, सेकंड विधान परिषदेचे उपाध्यक्ष, थर्ड भारताचा महाधिवक्ता आणि फोर्थ भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक. तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या 2ऱ्या परिशिष्टामध्ये काही पदाधिकाऱ्यांचे मानधन, भत्ता, विशेष अधिकार आणि इतर बाबी यांचा समावेश आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणते पद हे यामध्ये समाविष्ट नाही, तर भारताचा महाधिवक्ता, विधानसभेचे उपसभापती, विधान परिषदेचे उपाध्यक्ष आणि भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक हे 2ऱ्या परिशिष्टामध्ये समाविष्ट आहे. तर भारताचा महाधिवक्ता हे या पदाधिकाऱ्यांमध्ये समाविष्ट नाही. ऑप्शन 3 करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे. अ काय आहे विधान, लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्देशित सभासद असतात. ब, राज्यसभेवर अँग्लो इंडियन या जमातीचे 2 सभासद नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे. क विधान, किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. ड विधान आहे, नामनिर्देशित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती अशा दोन्ही निवडणुकीत मतदान करू शकतात. तर ऑप्शन काय आहे, फर्स्ट आहे अ आणि ब, सेकंड आहे क आणि ड, थर्ड आहे फक्त ब, फोर्थ आहे फक्त क. तर मित्रांनो, यापैकी कोणतं विधान हे बरोबर आहे, तर किती नामनिर्देशित सभासदांना केंद्रीय मंत्री बनवावे याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बंधन नाही. तर क विधान हे बरोबर आहे. तर योग्य आन्सर कोणता आहे, तर ऑप्शन 4 फक्त क. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य कथने ओळखा. अ विधान आहे, खाली लोकशाहीवादी देशे प्रजासत्ताक आहेत. ब, काही लोकशाहीवादी देशे प्रजासत्ताक नाही. पर्याय उत्तरे आहे फक्त अ, फक्त ब, थर्ड अ आणि ब दोन्हीही, फोर्थ अ आणि ब दोन्हीही नाही. तर मित्रांनो, काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक आहेत, तर हे विधान बरोबर आहे. आणि काही लोकशाहीवादी देश हे प्रजासत्ताक नाही, तर हे पण विधान बरोबर आहे. तर योग्य आन्सर काय आहे, तर अ आणि ब दोन्हीही. ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य कथने ओळखा. अ विधान आहे, नागरिक राज्यामध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपयोग घेतात. ब, नागरिक राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपयोग घेतात. क, परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपयोग घेतात. आणि ड आहे,
परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात. तर मित्रांनो, यापैकी योग्य ओळखायचं आहे. तर अपर्याय काय दिला आहे? फक्त अ, ब, क. सेकंड फक्त अ, ब आणि ड. थर्ड फक्त अ आणि ब आणि फोर्थ अ, क आणि ड. तर यामध्ये परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात, तर हे विधान चुकीचं आहे. अ हे विधान नागरिक राज्यांमध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात, तर हे विधान बरोबर आहे. नागरिक राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेतात, हे पण विधान बरोबर आहे. क विधान परकीय व्यक्ती राज्यांमध्ये सर्व नागरिक अधिकारांचा उपभोग घेतात, तर हे पण विधान बरोबर आहे. परंतु परकीय व्यक्ती हे राज्यांमध्ये सर्व राजकीय अधिकारांचा उपभोग घेऊ शकत नाही. तर ऑप्शन फर्स्ट हे करेक्ट आन्सर आहे. फक्त अ, ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन, योग्य क्रमानुसार लावा राज्यांची निर्मिती. अ काय दिले? मिझोरम, ब नागालँड, क मेघालय, ड महाराष्ट्र. पर्याय उत्तरे आहे अ, ड, ब, क. सेकंड ड, ब, क, अ. थर्ड क, ड, ब, अ. आणि फोर्थ आहे ड, ब, अ आणि क. तर ज्या राज्याची निर्मिती पहिल्यांदा झाली त्या राज्याचा क्रम पहिल्यांदा येईल. तर महाराष्ट्र राज्याची आधी निर्मिती झाली आहे, तर ड 1 नंबरला येईल. तर त्यानुसार फर्स्ट आणि थर्ड ऑप्शन निग्लेक्ट होईल. त्यानंतर ब नागालँड, त्यानंतर मेघालय आणि फोर्थ नंबरला मिझोरम येईल. तर करेक्ट आन्सर कोणता आहे? तर ड, ब, क आणि अ. ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे.